जुलै महिन्याच्या शेवटचा आठवडा उजळला तरीही अमरावती विभागातील धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती फारशी दिलासादायक नाही। जलसंपदा विभागाच्या ताज्या अहवालानुसार अमरावती विभागातील मोठं, मध्यम आणि लघु अशा एकूण 288 प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी 38.5% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे। मागील काही वर्षाच्या तुलनेत ही आकडेवारी काहीशी चिंताजनक आहे। विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या आकडेवारीनुसार अमरावती विभागातील 9 मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या 580.43 दशलक्ष घनमीटर म्हणजे 41.46% साठा आहे। मागील वर्षी याच वेळी मोठ्या प्रकल्पांमध्ये 42.55% साठा नोंदवला गेला होता। मात्र गेल्या 5 वर्षाच्या सरासरीचा विचार केला असता यंदा जलसाठ्याची गती काहीशी मंद असल्याचं समोर आलं आहे। अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात 291.23 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्यात आलं आहे। 1 जून पासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 342 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पूस 34.93%, अरुणावती 41.64% आणि बेंबळा या प्रकल्पात 40.17% साठा जमा झाला आहे। ही सरासरी 40% आसपास आहे। तर यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा मध्यम प्रकल्पात सर्वाधिक 97.53% पाणी साठा आहे। तर अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प अवघ्या 17.32% अडकला आहे। तर वान प्रकल्पात 42.61% साठा आहे। तर बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा 56.69%, तर पेन टाकळी प्रकल्प 39.37% पाणी साठा तयार झालाय। तर धक्कादायक बाब म्हणजे खडकपूर्णा प्रकल्पात उपयुक्त पाणी साठा अजूनही 0% आहे।